डॉक्टर मारुती कॅतमोर यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे ते भाजपमध्ये गेले आणि भाजपाने देखील त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे आता त्यांनी अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला आहे। आपल्यासोबत डॉक्टर मारुती कॅतमोर यांच्या पत्नी आहेत सविता कॅतमोर। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात? विशेषतः महिलांचे प्रश्न आहेत, महिलांना ही जागा असल्यामुळे महिलांचे प्रश्न विशेषतः समोर येत आहेत। काय समस्या आहेत सध्याच्या जनतेच्या? सामान्य जनतेच्या म्हटलं तर सध्या कचरा आणि नळाला पाणी येत नाही व्यवस्थित, 8 दिवसाला 15 दिवसाला येतं, म्हणजे नळ व्यवस्था पण नाही आहे व्यवस्थित। आणि महिलांच्या म्हटलं तर महिलांची सुरक्षा पण आहे आणि महिलांसाठी बचत गटाचे पण काही योजना आहेत ज्या ॲक्टिवेट होत नाही आहेत, ते ॲक्टिवेट करता येत। कशा पद्धतीनं ही लढत असणार आहे? कारण आता राष्ट्रवादीकडून राजू नवघरे यांनी देखील सुनीता मनमोहन बायती यांना उमेदवारी दिली आहे, भाजपकडून सुषमा बोड्डेवार आहेत आणि तुम्ही अपक्ष आहात। कशा पद्धतीने ही निवडणूक तुम्ही लढवणार आहात? त्यांच्याकडे काय मुद्दे असणार आहेत आणि तुमचे काय असणार? नाही, माझे मुद्दे तर मी तुम्हाला स्पष्टच केले, त्यांचे मला काही माहिती नाही। नगरसेवक राहिलेले आहेत आधी, त्यांनी काय विकास केला आधी? त्यांनी मग विकास काय केला मला ते काही दिसत नाही आहे, कारण आणखीन किती 30-35 वर्ष झालं ते करतायत, पण वसमतचा विकास काही होत नाही आहे। बरं, तुमच्यासोबत जी खेळी खेळल्या गेली, काय वाटते आता तुम्ही अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, हे राजकारण जे पाहिलं तुम्ही? सुरुवातीलाच मी अपक्षाचा फॉर्म भरला होता आणि मला अपेक्षा होती की आम्ही अपक्षच लढणार। खरं तर खेळी वगैरे त्यांची काही नाही, ती त्यांची पद्धत असेल समजा। बरं, अपक्ष म्हणलं की आता जोरदार ताकद लावावं लागणार आहे तुम्हाला। वसमतकर साथ देतील का तुम्हाला? हो, वसमतकर साथ देतील आरामशीर, काही प्रॉब्लेम नाही आहे। आता भेटीगाठी घेतात जनतेच्या, काय काय समोर प्रश्न येतात जनतेचे? अजून तरी कोणी काही बोललं नाही, कारण 2 दिवस झाले मी फिरायला लागले, पण समस्या आहेत लोकांच्या आणि राहणारच आहेत ते, कारण वरचेवर सुधारणा करावंच लागणार आहेत आपल्याला असं आहे। खरं तर वसमतच्या शहरातील प्रश्न आहेत, रस्त्याचे, नाल्याचे असतील, पथदिव्यांचे असतील, पथदिवे बंद देखील आहेत सध्या वसमतचे, आणि अतिक्रमणाचा देखील प्रश्न आहे। जमिनी हडपल्या गेल्यात वसमतच्या, त्यासाठी काय करणार आहे? जमिनी हडपल्या गेल्यात हे कायदेशीर प्रक्रिया आहे ना, ती एकदमच मला काही करता येणार नाही आहे। न्यायालयीन लढाई आहे, ते लढतील व्यवस्थित। तर या होत्या डॉक्टर मारुती कॅतमोर यांच्या पत्नी आणि डॉक्टर मारुती कॅतमोर यांच्या पत्नी सविता कॅतमोर या अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये काय चित्र असेल ताई 3 डिसेंबर रोजी तुमचं? मी तर सांगते की मीच निवडून येईल म्हणून, बाकीचं काही नाही सांगता येत। विश्वास आहे तुम्हाला? हो, विश्वास आहे माझा, कारण आमच्या सरांनी जेवढं काम केलेलं आहे, काही नसताना काम केले आणि असल्यावर तर आपण चांगलंच काम करू। डॉक्टर साहेबांचे देखील संबंध आहेत, पेशंट हे ते भेटायला येत असतात, साहेबांनी देखील रुग्णांना मदत केलेली आहे, त्यांचंच काम जास्त आहे। मी आत्ताच निघाली खरं म्हटलं तर। आपण पाहू शकतो येणाऱ्या काळामध्ये 3 डिसेंबर रोजी काय चित्र असेल हे आपल्याला स्पष्ट होईलच। पण आता सध्या तरी डॉक्टर मारुती कॅतमोर हे जे यांच्या ज्या पत्नी आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरल्यात आणि येणाऱ्या 3 डिसेंबर रोजी काय चित्र असेल हे पाहायला मिळेल। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत।